गुड मॉर्निंग. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये सेट चॅप्टरचं बेसिक थोडंसं पाहिलं होतं. नंबर सिस्टीमच्या बेसिक म्हणजे काय, नंबर सिस्टीम नथिंग विदाउट इट. ॲक्च्युअल चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार. सेट्स. व्हॉट इज मीन बाय द सेट्स? सेट्स कशाला म्हटलं जातं? आपण ग्रुप सेट हा शब्द जनरली कुठे वापरतो? इन आवर डेली लाईफ वेअर वी कॅन यूज द वर्ड सेट. नाही आठवत? ते सेट करणं वेगळं, व्यवस्थित सामान सेट कर, त्याच्यात आहे सामान सेट कर. याचा अर्थ काय की व्यवस्थित एक त्याचा ग्रुप तयार. तर सेटचा ॲक्च्युअल मिनिंग डेली लाईफमध्ये ग्रुपिंग होतं. ग्रुप तयार करणं, बंडल तयार करणं. जसं देर आर कलेक्टिंग द फ्लॉवर्स. जसं बुके आपण तयार करतो, बुके तयार करतो आपण. इट इज ए बंडल ऑफ द फ्लॉवर्स. इज अ बंडल ऑफ द फ्लॉवर्स. तर सेट्स, generally the word sets is used in our daily life. So many elements gathers together. So many elements comes together, and the group of elements can be called as a set in our general language. Not actually. Yeah. Sets म्हणजे काय? Sets कशाला म्हणतात? Sets म्हणजे ग्रुप, बंडल ज्याला आपण म्हणतो, कलेक्शन. ठीक आहे. पण प्रत्येकच गोष्टीचं कलेक्शन हे सेट राहू शकत नाही. सेट, प्रत्येक गोष्टीला आपल्याला सेट म्हणता येईल. सेटला एक पर्टिक्युलर डेफिनेशन आहे. सेटला सुद्धा एक पर्टिक्युलर मिनिंग आहे. व्हॉट इज मीन बाय द सेट? जसं या ठिकाणी पिक्चर, तुमच्याजवळ टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकमध्ये पिक्चर दिलेले आहे. फ्लॉवर bouquet, bunch of key, flocks of bird. There are so many pictures are there. Flowers, keys एक bunch दिलेला आहे. Flowers, birds fly in the sky. That is the pile of notebooks. The collection of the numbers, and so on. So these are all can be called as a set. मी याला सेट म्हणू शकतो. वी कॅन कॉल इट इज अ सेट. पण कोणत्या गोष्टीला सेट म्हणता येईल? आता एक साधं एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं, तुमच्या क्लासमध्ये जे काही 50 स्टुडंट्स आहेत, या 50 स्टुडंट्स मधला क्लेवर स्टुडंट्स कोणता आहे, हुशार विद्यार्थी कोणता आहे, किंवा पहिल्या 5 हुशार विद्यार्थ्यांचा सेट तयार करायचा. वी हॅव टू मेक फर्स्ट 5 क्लेव्हर स्टुडंट्स इन युअर क्लासरूम. तुमच्या क्लासरूममधल्या पहिल्या 5 स्टुडंटचा काय करायचं आहे, ग्रुप तयार करायचा आहे. मी याला सेट नाही म्हणणार. ठीक आहे. आता हे 5 स्टुडंट कसे राहील? समजा मला जर ते 5 क्लेव्हर आणि हुशार स्टुडंट जर कॅल्क्युलेट काढायचे असेल तर मी काय करणार? ज्याला मॅथमॅटिक्स चांगलं जमते, जो मॅथमॅटिक्समध्ये हुशार आहे, असे 5 विद्यार्थ्यांचे नाव घेणार. बरोबर आहे? मराठीवाला जर गेला, मराठी शिकवणारा, मराठीचा टीचर, त्याला जर म्हटलं तुझे 5 हुशार विद्यार्थी काढ तुझ्या क्लासमध्ये, तो काय करत? ज्याला मराठी चांगला आहे, त्यात अक्षर कोणाचे चांगले आहे, ज्याला मराठीचे ग्रामर पूर्ण येते, असे विद्यार्थी तो सेट. एखाद्या ड्रॉइंग टीचर जर गेला, ड्रॉइंग टीचर जर गेला तर तो कोणते 5 हुशार विद्यार्थी काढणार? ज्याचं ड्रॉइंग चांगलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मी काढलेले समजा स्टुडंट्स A, B, C, D, E असे 5 स्टुडंट आहेत. मराठीवाला दुसरे स्टुडंट काढणार C, P, X, Y, Z. हे 5 स्टुडंट त्याचे.
ड्रॉइंग वाल्याचे भलते स्टुडंट राहील. म्हणजे माझ्या दृष्टीने 5 हुशार विद्यार्थी वेगळे, मराठीवाल्याच्या दृष्टीने 5 हुशार विद्यार्थी वेगळे आणि ड्रॉइंगवाल्याच्या दृष्टीनं 5 हुशार विद्यार्थी वेगळे. सो इट्स नॉट अ सेट. त्याला सेट नाही म्हणताय. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. तुमच्या क्लासमधलाच सगळ्यात हॅपीएस्ट स्टुडंट होता, म्हणजे सर्वात आनंदी राहणारा स्टुडंट. आता आनंदी राहणारा स्टुडंट कोणता आहे? माझ्या दृष्टीनं आनंदी कोण आहे? माझ्या दृष्टीनं माझी एखादा व्यक्ती हॅपी असण्याची माझी कन्सेप्ट वेगळी असू शकते. त्याला काहीच टेन्शन नाही, तो काहीच अभ्यास करत नाही, फक्त खाते झोपते, हा म्हणजे माझ्यासाठी हॅपी. त्याला काही टेन्शन नाही राहत कोणत्या गोष्टी. ही समजा माझी संकल्पना आहे हॅपी स्टुडंटची. एखाद्याची वेगळी असू शकते. एखाद्या व्यक्तीची संकल्पना हॅपी स्टुडंटची किंवा हॅपी पर्सनची वेगळी राहू शकते. ज्याचा जो भरपूर पैसा आहे तो हॅपी आहे की नाही. तर प्रत्येकाची हॅपी असण्याची कन्सेप्ट वेगवेगळी आहे. म्हणून माझ्या दृष्टीने जो हॅपी पर्सन आहे तो जरुरी नाही दुसऱ्या पर्सनच्या दृष्टिकोनातून तो हॅपी राहील. म्हणून हॅपी पर्सनचा सेट काढणं याला सुद्धा सेट म्हणता येते. वी कॅनॉट कॉल इट इज अ ग्रुप. वी कॅन कॉल इट इज अ ग्रुप बट वी कॅनॉट कॉल इट इज अ सेट. आपण त्याला सेट नाही म्हणू शकत. मग सेट कशाला म्हणू? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड डाटा. वेल डिफाइंड डाटा म्हणजे ज्या डाटाला आपण पर्टिक्युलरली डिफाईन करू शकतो असा जो डाटा असेल किंवा असं जे कलेक्शन असेल याला सेट म्हटलं जाते. म्हणून त्याची शॉर्ट डेफिनेशन लिहितो. इज अ वेल डिफाइंड कलेक्शन of data is called set. याला सेट म्हटलं जातं की ज्या डेटाला तुम्ही वेल डिफाईन करू शकता, प्रॉपरली डिफाईन करू शकता, त्या डेटालाच मला काय म्हणता येते? सेट म्हणता येते. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं फर्स्ट 5 even natural number, first 5 even natural number, 2 4 6 8 10, या फर्स्ट 5 even natural आहे, बरोबर. सो इट इज अ सेट. याला सेट म्हणता येईल. का सेट म्हणता येईल? कारण की फर्स्ट 5 even natural नंबर जर मी कोणालाही सांगितल्या, भारतात महाराष्ट्रातच काय महाराष्ट्राच्या बाहेर जरी विचारलं किंवा भारताच्या बाहेर जाऊन जरी एखाद्याला विचारलं फर्स्ट 5 इवन नॅशनल नंबर, सो याच राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या नंबर राहू शकत नाही. दीज आर ऑल द फर्स्ट 5 इवन नॅशनल नंबर. सो इट इज अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ द नंबर्स. वी कॅन डिफाइन इट प्रॉपरली. आपण याला प्रॉपरली डिफाइन करू शकतो. दॅट इज 2 4 6 8. दीज आर ऑल द फर्स्ट 5 इवन नॅशनल नंबर्स. सो दॅट इज द सेट. याला मला सेट म्हणताय. ठीक आहे. तर सेटची प्रॉपर डेफिनेशन लक्षात घ्या. द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ द डेटा इज कॉल्ड अ सेट. यालाच मला सेट असं म्हणतात. बाकी कोणाला सेट म्हणता येत नाही. तर त्यानंतर बघा सेट. आता कोणताही सेट लिहित असताना सेट कशा पद्धतीने लिहिला जातो? सेट लिहिण्याच्या काही कंडिशन्स. सेट कोणताही सेट लिहित असताना सगळ्यात पहिले त्या सेटला लेबल करावं लागतं. म्हणजे सेटला नाव द्यावं लागतं. जसं आपल्याला पर्टिक्युलर एक नाव असतं. एव्हरी पर्सन हॅव अ पर्टिक्युलर नेम. तर सेटला सुद्धा एक पर्टिक्युलर नाव असतं. नाव द्यावं लागतं. म्हणून द नेम ऑफ सेट किंवा द सेट कॅन बी असाइन्ड by the capital alphabets A, B, C up to Z पर्यंत. Okay, the set can be assigned
सेट जनरली शब्द टाकून येतात. जनरली द सेट कॅन बी असाइन बाय द कॅपिटल अल्फाबेट. म्हणजे सेटला जर एखादं नाव द्यायचं असेल तर जनरली कॅपिटल अल्फाबेट यूज केला जातो अशा पद्धतीने. जसं मला एक सेट लिहायचा आहे. हिअर फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर. फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर. मग पहिल्या 5 ऑड नॅचरल नंबर कोणत्या? तर या ठिकाणी 1 3 5 7 आणि 9. हा एक सेट झाला. वी कॅन डिफाइन इट प्रॉपरली. सो इट इज अ डेफिनेटली इट इज अ सेट. ठीक आहे. मग या सेटला मी आता सांगितलं तुम्हाला एव्हरी सेट इज असाइन्ड बाय द कॅपिटल अल्फाबेट्स. जनरली द कॅपिटल अल्फाबेट. आता जनरली शब्द का वापरून शक्यतो, जनरली म्हणजे शक्यतो सेटला नाव देत असताना कॅपिटल अल्फाबेटचाच वापर करायचा. पण एखाद्याला म्हटलं नाही मला करायचंच नाहीये, मी कॅपिटल अल्फाबेटनं देतच नाही ना, तर बाबा दे स्मॉल आहे. म्हणून जनरली हा शब्द वापरलेला आहे. पण जनरली the set can be assigned by the capital alphabet A to Z पर्यंत कोणते. जसं या ठिकाणी सेट लिहिला आहे. फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर. तुम्ही विचारता फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबर 1 3 5 7 and 9. ओके. तर 1 3 5 7 9 हे ऑड नॅचरल नंबर आहे. त्या ऑड नॅचरल नंबरला आता मला असाइन करायला लागेल एका पर्टिक्युलर अल्फाबेट. म्हणून मी याला असाइन करतो. त्याला नाव देतो ए. म्हणजे ए सेट झाला. सेटचं लिहिताना हे जे सेट मधले कलेक्शन आहे, डाटा आहे. जसं या सेट मधलं कलेक्शन म्हणून काय 1 नंबर आहे, नंबर 2 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. तर इट इज अ कलेक्शन. त्याला डेटा आपण म्हणतो. ठीक आहे. सो द कलेक्शन ऑफ द सेट, the collection of the set called as element of the set. ह्या सेट मधलं जे कलेक्शन असतं, जसं या सेट मधलं काय कलेक्शन आहे 1 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 9 आहे. तर या कलेक्शनला म्हटलं जाते एलिमेंट. सो दॅट मीन्स these are all the elements of the set. Here 1 3 5 7 9 हे काय या सेट मधले एलिमेंट्स आहेत. These are all the elements of the set. ठीक आहे. आता ह्या झाल्या दोन कंडिशन. दोन गोष्टी सांगितल्या. पहिला सेटला कॅपिटल अल्फाबेटने असाइन करायचं. त्यानंतर दुसरं सेट मधलं जे कलेक्शन असतं याला काय म्हटलं जाते एलिमेंट असं म्हटलं जाते. आता मी डाटा आणि कलेक्शन हा शब्द वापरणार आहे. एलिमेंट शब्द वापरतोय प्रत्येक वेळेस. ठीक आहे. सो द एलिमेंट्स ऑफ द सेट. तिसरी कंडिशन अशी आहे the elements of the sets are enclosed in the curly brackets. आता हे सगळे जे एलिमेंट्स असतात हे सगळे एलिमेंट्स कर्ली ब्रॅकेट मध्ये इन्क्लूड टाकले जात असतात. जसं हा ओपन कर्ली ब्रॅकेट आणि हा क्लोज कर्ली ब्रॅकेट. म्हणजे दोन कर्ली ब्रॅकेटच्या मधात हे सगळे एलिमेंट लिहिले जात असतात सेट मध्ये. ही झाली तिसरी कंडिशन. ठीक आहे. सो एलिमेंट are in curly brackets. ठीक आहे. शॉर्ट मध्ये. ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट्स होते. ही झाली तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन कोणती आहे? each and every elements are separated by the commas. चौथी कंडिशन सेट मधला प्रत्येक एलिमेंट हा कॉमाने सेपरेट केला जातो. लाईक आहे 1 नंतर कॉमा दिला 3. आता कॉमाने का सेपरेट केला जातो? समजा मी या ठिकाणी सेट लिहिला या असा आणि कॉमा काही दिलाच नाही आणि एखाद्या बाहेरच्या पोराला पकडून आणला मग वाचले बुवा याच्यातले एलिमेंट काय वाचन तो 13 57 9 किंवा एखादा वाचन 3 5 57 9 काही वाचू शकतो. सो सेपरेशन मस्ट बी इम्पॉर्टंट इथे. लक्षात आलं? सो each element can be separated by the commas. ही झाली फोर्थ कंडिशन. त्याच्यानंतर
सेटचे काही टाईप सुद्धा आहेत. फायनाईट, इनफायनाईट सेट ते आपण नंतर पाहू, पण एक महत्त्वाचा मुद्दा सांगून देऊ. समजा हा सेट फर्स्ट 5 ऑड नॅचरल नंबरचा लिहिला मी, पण याच्याऐवजी जर मला असा सेट लिहायचा असता कोणता पहा, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर. ठीक आहे, काय दिलं सेट मी? सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर. आता ऑड नंबर्स कोण सेट कशाचा आहे म्हणून घ्या, ऑड नॅचरल नंबरचा सेट आहे, म्हणजे ऑड नंबरचा सेट आहे. मग ऑड नंबरचा सेट आहे तर ऑड नंबर कोणते आहे? तर ऑड नंबर्स घेणार मी या ठिकाणी सेटला नाव देऊन देतो. एक सेटला नाव दिलं आपल्या समोर सेट बी इज इक्वल टू, पहिली कंडिशन सेटला नाव दिलं, सेटला असाइन केलं. त्यानंतर सेट मध्ये आता जे काही एलिमेंट्स मी लिहिणार आहोत सगळे एलिमेंट्स कशात लिहायचे मला? कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. कर्ली ब्रॅकेट्स केला. मग याच्यातले एलिमेंट्स कोणते आहेत? तर ऑड नॅचरल नंबर आहे. मग ऑड नॅचरल नंबर कोणते आहेत? तर पहिला ऑड नॅचरल नंबर 1 आहे, कॉमाने सेपरेट करतो, कॉमा दिला. नंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे. संपले का? ऑड नॅचरल नंबर संपले का? नाही. ते कसे आहे? इनफायनाइट आहे. मग इनफायनाइट सर एलिमेंट मला सेट मध्ये दाखवायचे असेल तर ते कसे दाखवायचे? याच्यासाठी एवढं सगळं सांगत आहोत. द इनफायनाइट एलिमेंट हाऊ वी कॅन शो इन द सेट लाईक दॅट. तर काय करायचं? पहिले 4-5 एलिमेंट लिहिले की त्यानंतर कॉमा, आणि कॉमा केल्यानंतर फर्स्ट, सेकंड, 3 असे 3 डॉट द्यायचे. दिस 3 डॉट शोज देयर आर इनफायनाइट नंबर्स. म्हणजे हे 3 डॉट काय शो करते? तर याच्या सेट मध्ये इनफायनाइट नंबर्स आहेत हे शो करते. तर या झाल्या कंडिशन. ह्या कंडिशन कशाच्या आहेत? सेटच्या. मी सगळ्यात पहिले काय काय लिहून दिलं आहे सांगितलं तुम्हाला. डेफिनेशन ऑफ द सेट. सेटची डेफिनेशन लिहिली. सेट इज अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ द डाटा. त्यानंतर हाऊ वी कॅन राईट द सेट. सेट कशा पद्धतीने लिहिला जातो? द सेट कॅन बी असाइन्ड by always be a capital alphabet. Generally the set can be assigned by the capital alphabet A, B, C, D up to Z. That means, and the collection, second condition, the collection of the data in the set. Set मधला जो डाटा असतो, कलेक्शन असतं, या कलेक्शनला काय म्हटलं जाते? एलिमेंट्स. ओके, all the elements included in the curly brackets and each and every element separated by the commas. आणि अजून एक गोष्ट आहे, जसं मी सांगितलं, the set, the name of set generally assigned by the capital alphabet A, B, C, D up to Z. and the element, काही सेट मध्ये एलिमेंट सुद्धा व्हेरिएबल असू शकतात, अल्फाबेट्स असू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, हे कंडिशन लक्षात आहे. पुन्हा अजून सर्व आहे. त्यानंतर 4 कंडिशन तुमच्या लक्षात आल्या. अजून एक ट्रिप कंडिशन आहे. ट्रिप कंडिशन कोणती आहे लक्षात घ्या. जसं सेटला असाइन करताना कॅपिटल अल्फाबेट A, B, C अप टू Z पर्यंत यूज करता येते. पण सेट मध्ये एलिमेंट मात्र स्मॉल अल्फाबेट यूज करायचे. जनरली द एलिमेंट ऑफ द सेट कॅन बी यूज इन स्मॉल अल्फाबेट लाइक A, B, C, D अप टू इन्फिनिटी, अप टू Z पर्यंत, नॉट इन्फिनिटी. ठीक आहे. आता सेट मधले एलिमेंट म्हणजे सेट मधले एलिमेंट हे अल्फाबेट राहू शकतात का? हो, असते. जसं मी या ठिकाणी म्हटलं, एक सेट लिहितो, सेट ऑफ अल्फाबेट ऑफ वर्ड set of alphabet of word character C आहे. ठीक आहे. आणि हा E आहे. पुन्हा लिहून व्यवस्थित.
हा म्हणजे सेट कसा लिहायचा लक्षात घ्या. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. आणि मी आता एक कंडिशन सांगणार आहे याच्यावर. अगोदर 4 कंडिशन झाल्या, 5th कंडिशन. हे हा सेट आहे. सेट कशाचा आहे पहिले काळजीपूर्वक लक्षात घ्या. सेट ऑफ अल्फाबेट्स. हा मला जो सेट लिहायचा आहे व्हॉट एव्हर बी तो कोणताही सेट असो, जो सेट लिहायचा तो सेट कशाचा आहे? अल्फाबेट्सचा सेट लिहायचा आहे. पण अल्फाबेटचा सेट कोणाचे अल्फाबेट? अल्फाबेट कोणाचे? ऑफ वर्ड कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर हा जो वर्ड आहे या वर्ड मध्ये असणारे जे अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटचा सेट लिहायचा. असं कोणकोणते अल्फाबेट आहे? सी आय, एच आय, ए आय, आर आय, ए आय, सी आय, टी, ई आय. ओके. तर या ठिकाणी या कॅरेक्टर या वर्डचा मला सेट, वर्डच्या अल्फाबेटचा मला सेट लिहायचा आहे. ठीक आहे. पुन्हा अकॉर्डिंग टू द कंडिशन सगळ्यात पहिले सेटला नाव दिलं मी. सेटला नाव दिलं कॅपिटल अल्फाबेट. त्यानंतर सेट मध्ये जे काही एलिमेंट्स लिहिणार आहोत ते एलिमेंट्स सगळे कशात लिहायचे आहे? मला कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहायचे आहे. तर पहिला एलिमेंट कोणता आहे? कॅरेक्टर या वर्ड मधला अल्फाबेट. पहिला अल्फाबेट कोणता आहे? सी. सी. त्यानंतर कॉमास. त्यानंतर एच लिहिला. त्याच्यानंतर ए कॉमा ए लिहिला. ए नंतर पुन्हा कॉमा. त्याच्यानंतर आर. त्याच्यानंतर आला ए. ए आला ए. पण या सेट मध्ये ऑलरेडी ए आलेला आहे. सेट मध्ये ऑलरेडी ए आला आहे म्हणून हा ए मला आता लिहिता येणार नाही. म्हणजे सेटची 5th कंडिशन कोणती आहे? नो एनी एलिमेंट्स कॅन बी रिपीटेड अगेन. म्हणजे सेट मध्ये कोणताच एलिमेंट रिपीट करता येत नाही किंवा रिपीट लिहिता येत नाही. जसे या ठिकाणी ए मी ऑलरेडी लिहिलेला आहे. आर या अल्फाबेट नंतर पुन्हा ए आला तर मला इथे ए हा लिहिता येणार नाही. लक्षात. नेक्स्ट सी. सी सुद्धा रिपीट झाला आहे. सी सुद्धा मला इथे लिहिता येणार. टी. टी मात्र लिहिता टी. पुन्हा ई. ई ऑलरेडी लिहिलेला नाहीये म्हणून ई. त्यानंतर आर. आर सुद्धा मला लिहिता येणार नाही. झालं. इतके एलिमेंट्स या सेटमध्ये येणार. म्हणजे या याच्यावरून कोणती कंडिशन आपण शिकलो? कंडिशन अशी शिकलो लास्ट, नो एनी एलिमेंट्स कॅन बी रिपीटेड इन द सेट. सेट मध्ये कोणताच एलिमेंट रिपीट करता येत नाही, पुन्हा लिहिता येत नाही. लक्षात घ्या. म्हणून अशा पद्धतीने याचा हा सेट झाला. जसं या ठिकाणी सेट ऑफ अल्फाबेट of word mathematics. या वर्डच्या अल्फाबेटचा सेट लिहायचा आहे. नाव देतो मी सी. कर्ली ब्रॅकेट्स मध्ये एलिमेंट लिहिणार. एम लिहायला लागेल मला. त्यानंतर ए आहे. त्यानंतर टी आहे. कॉमा देत चला. एच नंतर पुन्हा ई. नंतर एम. एम हा ऑलरेडी झालेला आहे. एम लिहिता येणार नाही. ए सुद्धा झालेला आहे. टी सुद्धा झालेला आहे. आर लिहा लागेल. सी व्हायचा आहे. सी. त्यानंतर एस. आलं लक्षात. सो 5th कंडिशन, नो एनी एलिमेंट कॅन बी रिपीटेड इन द सेट. कोणताच एलिमेंट रिपीट करता येत नाही. ते नंबर असो की अल्फाबेट्स असो. ओके. सो दीज आर द सम पॉइंट्स ऑफ रायटिंग द सेट्स. सेट्स लिहिण्याचे हे काही टाइप्स आहेत. तुम्हाला मी जेवढे काही एक्झाम्पल्स आज घेतलेले आहेत छोटे छोटे ते एक्झाम्पल्स सगळ्यात शेवटी लिहायचे. आणि ज्या काही कंडिशन्स मी सांगितलेले आहेत 5 कंडिशन सांगितल्या त्यातल्या सेट्स हा नेहमी कॅपिटल अल्फाबेटने लिहायचा. पहिली कंडिशन. दुसरी, सेट्स मधले एलिमेंट्स ऑफ द सेट्स जनरली राइट इन द स्मॉल अल्फाबेट्स. ओके. तीसरी कंडिशन सांगितली, द एलिमेंट्स ऑफ द सेट्स कॅन बी राइट इन द कर्ली ब्रॅकेट्स. फोर्थ कंडिशन, द एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय द कॉमास. कॉमास भी सेपरेट करायचे. आणि लास्ट कंडिशन सांगितली की
देअर इज नो एनी एलिमेंट कॅन बी रिपीट इन द सेट. सेटमध्ये कोणताच एलिमेंट रिपीट करता येत नाही. तर ह्या कंडिशन्स व्यवस्थित लिहा. ठीक आहे. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. चॅप्टर अतिशय सोपी आहे आणि एकदा 2 मेथड झाल्या तुमच्या की हा चॅप्टर लगेच समजून सुद्धा. ठीक आहे. तर हे लिहायचं आहे तुम्हाला, लिहून काढा. ठीक आहे.